नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचाराचा सांगताय आणि उद्या या शहरातल्या तमाम 94,500 मतदार बंधू भगिनींना या नगरपालिकेची 9 वर्षानंतर लागलेल्या निवडणुकीला मतदान करायचं आहे आणि प्रचाराच्या शुभारंभाच्या दिवसापासून आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही 40 वर्षे या नगरपालिकेची सत्ता उपभोगताय. या नागरिकांच्यासाठी लोकांच्यासाठी तुम्ही काय केलं, पुढच्या 5 वर्षाचं तुमचं विजन काय आहे हे त्या भागात प्रभागात गल्लीत बोळात गेल्यानंतर सांगणं अपेक्षित आहे. पण गेल्या आठवड्याभरात त्यांची भाषणं त्यांच्या भूमिका त्या ठिकाणी जर बघितल्या तर फक्त वैयक्तिक टीका टिप्पणी करायची आणि मुद्द्यापासून निवडणूक भरकटवायची. कधी वैयक्तिक माझ्यावरती टीका टिप्पणी केली, उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील किंवा मंचावर बसणाऱ्या नेते मंडळींच्यावरती टीका. बंधूंनो, हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती नानांच्यावरती टीका केली की 11 वर्षात माझ्या बापानं काय केलं म्हणून मला त्या ठिकाणी विचारलं. रात्री काल त्यांची देखील सभा झाली. प्रेस स्टार हातवरे करून बोलत होता. एवढं फेकायला कमी आहे म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री आले होते आणि याच इथं उभं करून हात वर करून भाषण करत होती भारत नानांनी काय केलं. अरे ज्या मंचावर तुम्ही बसला होता तो मंच देखील तीर्थक्षेत्र विकास आघाडीची नगरपालिकेची सत्ता आल्यावर भारत नानांच्या शुभ हस्ते या मंचाचं बांधकाम करून उद्घाटन 12 मे 2014 या मंचाचं उद्घाटन तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता असताना नानांच्या हस्ते आणि त्यावेळेचा चार्ज मिळालेले आमचे सुधीर धोत्रेंच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा नगराध्यक्ष पदाचा चार्ज होता आणि मंचावर उपस्थित राहून 11 वर्षाच्या काळात काय केलं म्हणून प्रिन्स चार्ल्स त्या ठिकाणी सांगतायत. 4च दिवस झाले रस्त्यावरती कधी फिरतोय. 25 वर्ष घरातून कधी बाहेर पडला नाही. इथला सर्वसामान्य नागरिक आमच्या दारात आला पाहिजे, झोपड्यावरती आमच्या पायापुढं नतमस्तक झाला पाहिजे. या भूमिकेतून तुम्ही मालकशाही पद्धतीनं वावरला. आज लोकशाहीनं आणि या तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं तुमच्या पुढं आज रस्त्यावरती दारोदार त्या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला आज भाग पाडलंय आणि 4च दिवसात रस्त्यावरती फिरताना प्रिन्स चार्ल्सच्या कशात बंधून खरखर सुरू झाली. किती? 4च दिवसात. मग तिथल्या आमचा वडीलधारी मायबाप जनता वर्षानुवर्षी कशी धुळीत राहत असेल त्या ठिकाणी बघायला पाहिजे, तुम्ही यायला पाहिजे. मग त्या प्रिन्स चार्ल्सनंच आपल्याला त्या ठिकाणी एक संदेश दिलाय बंधूंनो. काय संदेश दिलाय? प्रिन्स चार्ल्सच्या कशात खरखर, आता उद्या नो पापर कर. काय दिलाय? प्रिन्स चार्ल्सच्या कशात खरखर, आता उद्या नो पापर कर. आणि म्हणून ही गाव गुंड जोपासलेली जी माणसं आहेत ना, गोरगरिबाच्या त्या ठिकाणी घरावरची नांगर फिरवून विकासाच्या गप्पा मारणारे बंधूंनो, आज चुकीच्या आमच्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी तुम्ही त्या ठिकाणी करता. आज एक तुम्ही त्या ठिकाणी माझ्या बापाने 11 वर्षाच्या काळात काय केलं म्हणून विचारता. मी अभिमानानं सांगू शकतो, या भागाचा लोकप्रतिनिधीने आमदार म्हणून काम करत असताना माझ्या बापाने कधी गोरगरिबावरती एखाद्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सत्ता असताना कुणाच्या ठिकाणी ट्रस्टवरती असेल किंवा कुठल्या सर्वसामान्य नागरिकांच्या वरती आरक्षणाचा धाक टाकून कवडी बोलानं त्या ठिकाणी बंधूंनो कुणाच्याही जागा हडपल्या नाहीत. पण मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवू शकतो की आज तुम्ही त्या ठिकाणी शहरामध्ये फिरत असताना बोलताय की आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करू. पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करत असताना
आज रस्त्यावरची धुळीबद्दल तुम्ही बोलत नाही. शुभारंभाच्या वेळी पालकमंत्री आले, त्यानंतर कालच्या त्यांच्या शेवटच्या सभेत आले. आठवड्याभराच्या आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नावर तर तुम्ही बोलाल असं मला वाटलं होतं, पण आमच्या धुळीबद्दल तुम्ही बोलणार नाही, आमच्या रस्त्यावरच्या खड्ड्याबद्दल बोलणार नाही, आमच्या पिण्याच्या पाण्याच्या बद्दल तुम्ही त्या ठिकाणी बोलणार नाही, आमच्या त्या ठिकाणी मग नगरपालिकेच्या इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरपट्टी पाणीपट्टीवरती तुम्ही बोलणार नाही. इथल्या नागरिकांना जो मंदिर परिसरात आमच्या समस्त नागरिक उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी कॅरिडॉरचा घात घातलाय त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बोलणार नाही. म्हणून मग मला तुम्हाला सांगणार की आज आम्हाला त्या ठिकाणी बंधूंनो आषाढी वारीपासून कार्तिक वारीच्या 3.5 महिन्याचा कालावधी आहे. या 3.5 महिन्यात पंढरपूर शहराला रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी जवळजवळ 5 कोटी रुपये निधी आला आहे. किती? 5 कोटी. कुठल्या रस्त्यावर त्या ठिकाणी खड्डा बुजला तुम्ही बघा. आजचा दिवस आहे, आज संध्याकाळी 10ला त्या ठिकाणी प्रचार शुभारंभ त्या ठिकाणी संपणार आहे. तुम्ही शहरात आल्यानंतर प्रत्येक भागात जाऊन बघा कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी खड्डा बुजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. मग आपण रस्ते त्या ठिकाणी मागायचे नाही, पण या नेत्यांचे यशवंतराव चव्हाणच्या सेंटरच्या त्या ठिकाणी काठावरती तुम्ही अजून घराचा गिलावा करताय, बांधकामाला त्या ठिकाणी कलर मारताय. तोपर्यंत जाण्यासाठी येण्यासाठी 2-2 पदरी रस्ता होतोय. तुम्हाला बघायचं आहे कोणाला निशा आलोय हे लावले तो व्हिडिओ बघा. पुण्यातील सर्वसामान्य जनतेसाठी केलेले 300 कोटी रुपयांचे रस्ते स्क्रीन समोरील सर्वांनी खाली बसायचंय. स्क्रीन समोर उभारलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी खाली बसायचंय. स्क्रीन समोर उभारलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी खाली बसून घ्यायचंय. आपल्या सर्वांना विनंती आहे. रस्त्याची परिस्थिती आणि नेते मंडळीच्या घराकडे जाणारा बघा. आता घराचे कामापर्यंत डबल मध्ये डिवायडर डबल यायला जायला रस्ता एवढा सुद्धा खड्डा नाही, कारण त्या पुढाऱ्याला खड्डा आणि त्या ठिकाणी धक्का सोसवत नाही. आणि मग घराचा त्या ठिकाणी रस्ता पुढे फक्त 50 फुटावर बंद. पुढच्या लोकांनी नागरिकांनी रस्ता मागायचा नाही. बंधूलो यांच्या कर्मयोगी शाळेकडे जाणारा रस्ता बघा. त्या ठिकाणी त्याचा व्हिडिओ फुटेज असेल तरी दाखवा.